चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। वयस्कर मुलगी असेल आणि तिचं लग्न होत नसेल तर कोणतीही तिथी चालते। दाते पंचांगामध्ये नसेल तर दुसऱ्या पंचांगामध्ये काढून निघते। आषाढामध्ये लग्न झालेल्या नवीन मुलीचं तोंड बघत नाहीत, पौष महिन्यामध्ये बघत नाहीत। मग आषाढ महिन्यामध्ये पौष महिन्यामध्ये तिथी काढल्यावर मुलीला बुरखा घालायचा का डोळे झाकून लग्न करायचं? राजापेक्षा प्रधान हुशार असावा, नवऱ्यापेक्षा बायको हुशार असावी, दुकानदारापेक्षा मुनीम हुशार असावा, महाराजापेक्षा चोपदार हुशार असावा। राणी सरकार घाबरू नका। आता राजाला कळाल्यावर मी करते, ब्राह्मणाला गुपचूप बोलविलं, दक्षिणा दिली आणि सांगितलं मुलगा झाला म्हणून। मग मुलगी ही दक्षिणा कशा करताय? ची गाठच पडू द्यायची नाही, एवढं तुम्ही करायचं। महाराज त्यांनी काय महाराज बघा, तुम्ही वयस्कर मुलगी असेल आणि तिचं लग्न होत नसेल तर कोणतीही तिथी चालते। दाते पंचांगामध्ये नसेल तर दुसऱ्या पंचांगामध्ये काढून निघते। आषाढामध्ये लग्न झालेल्या नवीन मुलीचं तोंड बघत नाहीत, पौष महिन्यामध्ये बघत नाहीत। मग आषाढ महिन्यामध्ये पौष महिन्यामध्ये तिथी काढल्यावर मुलीला बुरखा घालायचा का डोळे झाकून लग्न करायचं? ते सांगितलेलं असतं। ब्राह्मण सांगल ते पर्वकाळ, माऊली म्हणतात नाही, शास्त्र सांगल ते पर्वकाळ। शास्त्र म्हणेल ते सांडावे योगा योगानं। ओ हो हो राजा, काय भाग्यवान आहेस तू, तुला 8वा मुलगा झाला। जेव्हा जसा भगवान कृष्ण तसा मुलगा झाला। काय त्याचं भाग्युष्य, काय त्याचं भाग्य, काय त्याची कळा आणि त्याचं दर्शन। ओ हो हो हो, पण एकच ग्रहदोषाचा मेळ नसल्यामुळं तुझे ग्रह त्याचे ग्रह क्रॉसिंग आहेत, म्हणून तुम्ही दोघांना एकमेकाला बघितलं, जवळ घेतलं की तू तरी म्हणशील नाही तर ते तरी मरल। मग त्याला अंतरण ठेवायचं, तू अंतरण नाहीचं बघायचं नाही। आजचं मरण ढकललं ना उद्यावर। राजा म्हणला कुठं करायनं सुखी राहावा, मी बी मरू नये ते बी मरू नये। लांबून बघायचं राजानं, मुलाचा वेश मुलासारख्या। मग आता काय चालू आहे? बाया केस कापायल्यात, गडी केस वाढवायल्यात, बाया पॅन्टी घालायल्यात, गडी लुंग्या घालायलेत। मी दादानं सांगितलं, माझ्याबरोबर कल्पेश नावाचा बासरीवाला होता। एवढे केस त्याला झिट्टू बांधायचा आणि त्यानं बोलायचं व्यसन, बाबा मुझे ज्ञान दे दो ना। आता मी त्या पारनेरला ज्यांच्याकडं सचिन शेट्टीकडं राहणारा त्याच्या मुलीनं विचारलं, छोटी मुलगी पण मोठी चुनचुनीत, बाबा बाबा हे तुमच्या बरोबर जो बासरी वाजवतो तो गडी आहे का बाई आहे? त्याला एवढे मोठे मोठे केस आहेत आणि तो गडी आहे का बाई आहे? आता मी विचित्र माणूस आहे, मी म्हणलं ती गडी बी नाही बाई बी नाही, मधलंच आहे। ढोक महाराजांनी सांगितलं, असल्या माणसाला बरोबर घेऊन फिरत जाऊ नका, लोक संशय वेगळाच घेतात, हाकालून द्या। मी म्हणलं बाबा ही दक्षिणा, तू निघ बाबा, कारण लागू बाई लागू साता घराला लागू। लोक म्हणतील महाराज बी तसलंच आहे काही की काय करावं, विचित्र असतं महाराज। तसं तारुण्यात आला, घोड्यावर बसणं, दांडपट्टा खेळणं, तलवार खेळणं, धनुष्यबाण शिकार करणं आणि ते ड्रेस, 1 नूर आदमी 10 नूर कपडा। त्या मुलीचं तारुण्य देखणे पण बघितलं। शेजारच्या मोठ्या राजानं आपली मुलगी द्यायची ठरवली, लग्न लागलं मुलीचं मुलीबरोबर, पण त्याने वेश पुरुषाचा घेतल्यामुळं त्या काळामध्ये पाय दाबायला वारीक येत होता। आणि वारीक माहित आहे ना, वाटी में पाणी सदा आमदानी। कसलाय आमदार खासदार मंत्री महाराज कोणी असो, कान धरते, गाल धरते, नाक करते आणि असं ते म्हणते नाही करावं तर वस्त्रा लागल बघा, रक्त निघल। मग ते भीतीनं जसं म्हणील तसं करतय ना माणूस। तसं पाय दाबता दाबता मुलीबरोबर मुलीचं लग्न, आपल्या राजकन्येचं वाटोळ झालं। पत्र पाठवलं राजानं, लगेच सैन्य आणि युद्धाला सऱ्यात माझ्या मुलीचं जीवन वाटोळ केलं। मुलगी असताना मुलीबरोबर लग्न लावलं, मुलगाच नाही।
कळाल्या बरोबर राजा म्हणला राणीला खरं सांग. म्हणले हो मुलगीच. वैरिणी त्याच वेळेस का नाही तर एकटी मेली असतीस, पण आता सगळं राज्य मरायची वेळ, आता काय करू. त्या मुलीला सांगितलं तूच मेली असतीस तरी. राग त्या मुलीनं पुरुषाचा वेश घोड्यावर बसली, झाडावर सोडून फाशी घेणार. निवृत्तीनाथ ज्ञानोबराय तुकोबराय ही आपलं तुकोबराय नाही, त्यांच्या समकालीन नामदेवराया, गोरोबा काका, चोखा मेळा ही सगळी मंडळी निघालेली. जाता जाता शेवटचं संतांचं दर्शन घ्यावं. निवृत्तीनाथ ज्ञानोबराय सोपान काकाई यांच्या पाया पडली. नामदेवरायाच्या सगळ्याच्या पाया पडल्यावर पुरुषाचा वेश बघितला. यशवंत हो बाबा, जयवंत हो बाबा, आयुष्यमान हो बाबा, आणि एकदम हुंदका दिला. स्त्रियेचा निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुषोबा. सद्गुरु माऊलीकडे कृष्ण परमात्मा 64 दिवस राहिला. 14 विद्या आणि 64 कला शिकल्यावर गुरु माऊली गुरु दक्षिणा. गुरुमाईला विचार, गुरुमाई दक्षिणा 12 वर्षापूर्वी प्रभास नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये माझा मुलगा मरण पावला, तेवढा मुलगा दे. लगेच सूर्याला सांगितलं, त्रैलोक्याचा धांडोळा घेऊन सूर्यलोकातून मेलेला गुरुपुत्र जिवंत करून आणला. शब्द गुरुपुत्र जिवंत करून आणला. तुकोबारायानं मेलेलं जिवंत केलं, नवे नाथ महाराजांनी जिवंत केले, नवे ज्ञानोबारायानं जिवंत केले. मेले माणूस जिथं उठवेल, वेळ काळा ते ग्रासील. चमत्कार. तारी ऐसे जड उदकावरी जो दगड, नळनिळाच्या हातानं राम लिहून दगड पाण्यात टाकले, दगड बुडाले नाहीत. माझ्या भगवान बाबानं बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. कोण म्हणतं देवाचे अंश नाही, साच हे अंश श्रीहरीचे. मनोनी सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत. महाराज यांच्याकडे इतकं सामर्थ्य असून हे का चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी अवडुनिया. वाचस्पतीची निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी, वेडवे माझी दडे महिमे भेने. लोक माग लागून आपल्या परमार्थाचं वाटोळ करतील म्हणून वेड्याचं सोंग घेतात. योगानं त्याप्रमाणे भक्ती लेणे लेवुनिया विचारती माया लागवी. महाराज निळोबाराय तुम्हाला कशाहून खात्री. मी तुकोबरायाचा अनुग्रह घ्यायचा ठरवला. तुकोबराय निजधामाला गेलेले मला कळालं, खरं वाटलं नाही. देहूत येऊन विचारणा केली. रामेश्वर भट्टानं सांगितलं, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी आणि गेला तो विमानी बैसोनिया. हे कळाल्याबरोबर 13 दिवस तुकोबराय, पण माझे निळोबराय 42 दिवस. हे बामण मरतय. आता आपल्याकडे माणूस मेल्यानंतर त्याच्या पुढे बसून आपण रडतो ना, कशी टॅक्ट असते. कसा डोळे लावून बसला, कसा बोलणं झालास, कोणाकडे बघून जगायचं. मरण्याचं वय होतं का, म्हातारे माणसं मागं राहिले आणि तू तरुण गेलास. एकदा तरी डोळे उघडून बघ की, एकदा तरी बोल की. असं जे म्हणते समोर बसून, ते मड्यानं डोळे उघडले. मड्यानं एकदा तरी बोल की म्हणल्यावर मड काय म्हणलं, चालायचं का. खरं सांगा किती जवळ थांबतील. भूत. अरे ते हालचाल करीत नाही तरी बांधून या देती यमाची हातीन, भूषणे घेते काढून या. मग हे सगळं नाटक. देवा भजनाचं निमित्त करून जगात फिरत असताना मग जे जे भेटले त्यांना सद्धर्म करत, त्यांना मार्गदर्शन करत, भागलिया मज वाहतील कडे त्यांचे आणि जोडे सर्व सुख. मला माझ्या तुकोबरायाची गरज आहे. देव आला येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थेल्या वाचूने आला शिका.
मला काही संकट पडलं नाही, मी बोलविलंच नाहीत का आलास देव एवढंसं तोंड केलं वापस गेला. तुकोबर आहे ते तुमचं गिऱ्हाईक आहे, आम्ही किती फोडण्याचा प्रयत्न केला पण ते तुमच्याकडं शिवाय दुसरीकडं नाही. तुकोबऱ्याला खाली पाठवलं आणि तुकोबऱ्या येऊन हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आले घरा आले घरा आले कृपाळ. सांभाळिले 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 अनाथा. केला निळा केला निळा केला निळा पावन. आणि हे बघितल्यावर आम्हाला संशय आला होता. निळोबारायचा अभंग आहे. संदेह गमला कैसा रेडा बोलविला. रेडा कुठं बोलत असतो का? पण ज्यावेळेस निजधामाला गेलेले तुकोबऱ्या येऊ शकतात त्या अर्थी हे संत करू शकतात. निश्चित त्यांच्यात ती शक्ती आहे, तुम्ही शंका घेऊ नका. म्हणून शेवट आमचे निळोबाराया त्रिवार सत्यता सांगितली. निळा म्हणे संदेह नाही यदर्थी काही त्रिसत्य. त्रिवार खरंय खरंय खरंय. म्हणूनच आपण अशा संतांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्यानिमित्त आजची सेवा माझ्याकडं वास्तविक सूचना गावकरी मंडळीतर्फे नसल्यामुळं हरिभक्तपरायण माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचं गरुड झेप घेणारे हरिभक्तपरायण परम आदरणीय विजू महाराज, परम आदरणीय आमचे सानप, आणि त्या दोघांनी सांगितलं दादा असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही इथंच आहेत. जास्त नाहीतर कार्यक्रम घेऊन बुडविणारा म्हणलं तर अख्ख्या महाराष्ट्रात मीच आहे. येईपर्यंत माझं खरं नसतं. म्हणून काही माणसं म्हणतात कोणाचं कीर्तन आहे? केशवाचं. काही येतंय का नाही किंवा आलं हरी माणूस आहे, आलं म्हणाल तर गेलं, शेणाला ना ते घातलं पालतं टोपलं बसलं उन्हाला. काय काय महाराज तर म्हणते ते क्रिकेट आहे का बघा. ते क्रिकेट असल्यावर केवढंही कीर्तन सोडून देते. पण या प्रेमी मंडळीनं महाराज माझ्याकरता तिथपर्यंत आले. आणि सानप महाराजानं सुद्धा हां, आणि विजू महाराजामुळं माझा विजय. आणि सोपान शास्त्री माझ्या आजोबाचंच नाव सोपान आहे, त्यांच्याच आशीर्वादानं मी जगतोय. म्हणून त्यांचंही मन मोडायचं नाही. आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतून असे रत्न निर्माण झाले की ज्यांनी आपलं जीवन, मला येता येता कळालं की इथल्या भोवतालच्या कार्यक्रमामध्ये महाराज खर्चसुद्धा घेत नाही. त्यांनी विचारलं होतं की तुम्ही दांडेकर मामाच्या संगतीत राहतात, दांडेकर मामा घेत होते का? म्हणलं जितका खर्च झाला तितका घेत होते आणि जास्त असलेले वापस देत होते. आणि तेच कार्य माझे विजू महाराज करतात. आमच्यासारखं नाही, जितकं उफळात घातलं तिकडं गडप, जितकं दिलं तितकं गडप, भस्मासुरासारखं नाही. म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून कुठंच मी लवकर जात नाही, उशिरा जात असतो. पण इथं लवकर येऊन जेवण करून प्रसाद घेऊन तुमच्या सगळ्याच्या दर्शनाचा योग, बाबांच्या या मंदिराचं भव्यत्व बघितलं आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून असं वाटतं की तुमच्याहून जीव ओवाळून टाकावा भजनाच्या निमित्तानं. 3 सेकंद भजन विठोबा रुक्माई, 3 सेकंद ज्ञानेश्वर माऊली आणि 3 सेकंद तुकोबारायचं भजन केलं की सेवेला समाप्ती. काही बोलण्याच्या ओघात चुकून एखादा शब्द नको असलेला गेला असेल तर मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं जसं मनाभावातून टाळी वाजवली की बाबाला समाधी अवस्थेमध्ये कळतं, तसं मनातून भजन करायचंय. जास्त भजन केलं तुकोबारायाचं आणि तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर जायचंय का? नाही. पुढचा सप्ताह आहे. आणि दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट, अयोध्येचं राम मंदिर पूर्ण होऊन त्याच्यावर कळस बसल्यावर शिवाय कोरोना होऊ द्या, ओमायक्रॉन होऊ द्या, कॉलरा होऊ द्या, झटके होऊ द्या, कोणीच मरायचं नाही. आणि त्याच्याकरता नामचिंतन. विठोबा माऊली
माऊली धनराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर हातवर क्या बात आहे महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा हे भजन करण्याचं भाग्य नाही. बघा आपण किती भाग्यवान आहेत. आणि बाबांच्या या कार्याकरता तन्मन धनानं अर्पण करणारी ही सगळी मंडळी. म्हणून बनत बनत बन जाय म्हणून गाव बन, बनत बनत बन जाय. तुम्ही सुद्धा देव होऊ शकता. सांगा देव का. वर हात वर हात. एवढा 4 तास भागवत करून पुन्हा इथं 3 तास बोलून 3 सेकंद भजन करायचं. पण असं भजन सगळ्याला कळावं. कीर्तन संपलं, चला जोरात. मृदंगवाले ऐकत नाहीत का, टाळकरी ऐकत नाहीत. या छोट्या छोट्या द्रष्ट लागण्यासारख्या विद्यार्थ्यावर जीव ओवाळून टाकावा. तुका म्हणे काया करीन कुरवंडी. या माय मावले एवढ्या थंडीमध्ये सुद्धा भजन करण्याकरता तयार. म्हणून एकदा जोरात. पुरुष मंडळी ऐकत नाही का, महिला मंडळी, मृदंगवाले ऐकत नाहीत का, टाळ्या ऐकत नाहीत का, टाळ. बाहेरचे सुद्धा बघा तेवढ्या थंडीत राहून भजन करतात. टाळकऱ्याचे टाळ, मृदंगवाल्याचा मृदंग आणि आपल्या टाळ्या. चला सुरुवात. तुकाराम तुका टाळी 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 टाळी. फोटो निघायलाय फोटो. तुकाराम 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 तुकाराम. बस झाला ना आता. दम खात की मला झालेली सेवा. क्या बात है. हे उरले ते शेवटी लावी तुका. एक वाक्य बोलून सेवेला पूर्ण विराम देतो. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालेला सप्ताह आणि त्या सप्त्याची आजची सेवा. जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोलिले करू देवा कोणी नाही उच्चारिला. तुका म्हणे ज्ञानेश्वर महाराज